आणि अहो आश्चर्यम याच्यासाठी कृपा कोणाची होती? अमरावती जिल्ह्याचं एक भूषण, खरं म्हणजे विदर्भाचं नाही, महाराष्ट्राचं नाही, खरं म्हणजे विश्वाचं भूषण, एक आंधळा माणूस जन्मांध जवळजवळ दुसऱ्या तिसऱ्या वर्षी दृष्टी केली. विदर्भातल्या माणसांनी या माणसाला विसरता कामा नये. आम्ही ज्ञानोबा तुकाराम तुकडोजी महाराज गाडगेबाबांचं नाव घेतलं, चांगलं आहे तर, पण एक लक्षात घ्या, तुकडोजी महाराजांचं ज्यांनी नामकरण केलं, नामकरण विधी होताना ज्यांनी नाव सुचवलं ते गुलाबराव महाराज जन्मांध. यांनी 131 पुस्तकं लिहिलीत आणि सगळे विषय, मानसशास्त्र, इलेक्ट्रोसायको मानसशास्त्र कसं असू शकतं, त्याच्या माध्यमातून आपल्याला काय प्राप्त होतं, आयुर्वेदाचं मानस आयुर्वेद म्हणजे काय, इतकेच नाही, जागतिक भाषा कशी असावी, लघुलिपी कशी, अशा अनेक विविध विज्ञान, ज्ञान, आत्मज्ञान, अशा अनेक विषयावर 131 पुस्तकं लिहून, आणि तरीही या विषयाला आम्ही हात घालत नाही. यांच्यावर PhD झाले 10-12, अजूनही होऊ शकतात, इतके त्यांचे विषय आहेत. हा अशिक्षित माणूस एक प्रकारे जन्मांध, पण विदर्भाने तो जगाला दिलेला आहे. आणि शेवटी माझ्यावर माझी श्रीमंती दिवसेंदिवस वाढतच गेली, आणखी अनेक महाराज येऊन गेलेले आहेत, आणि शेवटी मी स्वाध्यायामध्ये स्थिर झालो. स्वाध्याय पांडुरंग शास्त्री आठवले, ज्यांनी मला प्रेष दिला होता, काम करायचं असेल तर अनुदान घेऊन नादान होऊ नको, ते दादा. तेव्हा या दादांनी, या सगळ्या दादा मंडळींनी माझं आयुष्य घडवलं, आणि म्हणून मीही या क्षेत्रात दादा बनलो. दादाचा प्रॉडक्ट दादा, सोपं गणित आहे. आणि आज अनेक माझे मित्र आहेत, अनेक विद्यार्थी मित्र आहेत, सहकारी आहेत, ते मला गमतीने का होईना, आमचा सुखदेव डांडके आहे, आणखीन सगळे पुष्कळ मंडळी, सगळ्यांची नावं इथे घेणं शक्य नाही, नावं शक्य नाही आहे. हे सगळी मंडळी जेव्हा एकत्र येतात तेव्हा आमचा बाप माणूस आला असं म्हणतात. एकाने तर मला बुढेवास केलेलं आहे, आज नाही दादा, मी 10 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो की आज बुढेवा येणार आहेत. आज अमरावती विद्यापीठामध्ये बुढेवाचं भाषण आहे. बुढेवा आता बोलतील, याच्याशिवाय बोलतच नाही. तुम्ही आज अनेक वर्तमानपत्रामध्ये लेख आलेले आहेत. एकाने मला बुवा केलं, कोणी बुढा केलं, कोणी बुवा केलं, असा हा प्रवास चालू आहे. असू द्या. आता थोडंसं हे आत्मजीवन आपण जरा बाजूला करूया. ज्ञानेश्वरीचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मी मगाच सांगितलं की 1958पासून मी आहे, वयाच्या 22व्या वर्षापासून हे सगळं मी काम करतो आहे. आणि आता शेवटच्या याच्यामध्ये निवृत्त झाल्यानंतर मधल्या काळामध्ये प्राचार्य 33 वर्ष प्राचार्य, हाही एक विक्रम माझ्या नोंदीमध्ये आहे. आणि त्यानंतर मी जे ज्ञानेश्वरीच्या संशोधनाकडे आधीच वळले होतो, त्याला अधिक शास्त्रपूत, संशोधनपूत असं स्वरूप देण्यासाठी मी संपूर्ण भारत देश फिरलो. आणि आश्चर्य असं, मराठी माणसाची मान उंचावेल, मराठी माणसाचा ऊर भरून येईल अशा तऱ्हेची घटना मला पाहावयास मिळाली. ज्ञानेश्वरीच्या पोथ्या, ज्ञानेश्वरीच्या नाही, ज्ञानेश्वरीच्या कोशाच्या देखील हजारो प्रती, विशेषतः ज्ञानेश्वरीच्या मूळ प्रती आणि कोशाच्या काही प्रती आपल्याला सर्वत्र आढळतात. कोईम्बतूरला जा, त्रिवेंद्रमला जा, मद्रासला जा, इकडे बनारसला जा, आणखीन कुठे जा, तुम्हाला ज्ञानेश्वरीच्या प्रती सापडतील. आता आपण जी प्रत पाहिली ही अक्षरशः जिला समाधी दिली गेली, जलसमाधी आपण म्हणतो, जलदिव्य नावाचा एक धर्मशास्त्रामध्ये प्रकार आहे. पण हे जलदिव्य ते नव्हतं, हे नैसर्गिक जलदिव्य होतं. पाऊस पडला, आपल्या वऱ्हाडी भाषेत सांगायचं म्हणजे बर्दाची खोली होती खाली अंडरग्राऊंड, आणि त्याच्यामध्ये फरशी फुटली होती, पाणी साचलं होतं, झिरपलेलं पाणी, आणि अर्धी पोथी पाण्यात, अर्धी पोथी याच्यामध्ये. आणि आजही ती पोथी माझ्याजवळ सुखरूप आहे. ती पोथी तुम्ही कशीही वाकवा, कशीही वाकडी तिकडी करा, काही होत नाही, कागद फाटत नाही, तुकडा पडत नाही, आणि अक्षराची शाई जशीच्या तशी आजही तुम्हाला दिसेल असे ते. तेव्हा आणि हे सगळं कुठे काढलेलं आहे? परभणीमध्ये. दादांना माहिती आहे, परभणीमध्ये आपल्याला सांगतो दैठणा नावाचं गाव आहे, ते महाराज वारीला जात असत. आणि वारीला जाताना त्यांचा मुक्काम ज्या ठिकाणी असेल त्यांचा एक नियम होता की मी ज्या घरी मुक्काम करेल त्या घरी ज्ञानेश्वरी असली पाहिजे. 300 वर्ष 250 वर्षापूर्वीची गोष्ट सांगतो मला मी.
ज्यावेळेस मुद्रण नव्हतं आणि मग त्या ठिकाणी हस्तलिखित ज्ञानेश्वरी सापडल्यात आणि त्या आधारे मी सगळ्या प्रती बनारसची प्रत असेल, ग्वाल्हेरची प्रत असेल, उज्जैनच्या प्रती असतील, ह्या सगळ्या एकत्र करून आणि आमच्या पद्धतीप्रमाणे टेक्स्च्युअल क्रिटिझम हा एक फार मोठा अवघड विषय आहे. पाठ निश्चिती कशी करायची नाही तुम्हाला गंमत सांगतो, म्हणजे मग लक्षात येईल. जे संस्कृतज्ञ असेल त्यांना जास्त माहिती असेल. ज्ञानेश्वरीत श्लोक किती आहेत भगवद्गीतेचे? तुम्ही कुठलीही भगवद्गीता 700 श्लोक आहेत. ज्ञानेश्वरांच्या एका प्रतीमध्ये मला 701 श्लोक दिसलेच आणि मग संशोधन सुरू झाले. सगळ्या ज्ञानेश्वरीच्या गीतेमध्ये 700 श्लोक असताना या एका प्रतीमध्ये 701 श्लोक आला कुठे? आणि तो आला असेल तर त्याला काहीतरी आपल्याला संदर्भ काही कारण परंपरा देता येतं का? काही दाखवता येतो का? आणि त्याची काही मांडणी करता येते का? असं प्रश्नचक्र माझ्या डोक्यात सुरू झालं. चक्रम भगवती मस्तके अशी माझी अवस्था झाली. आणि त्यामुळे जेव्हा शोध घ्यायला लागलो तेव्हा ज्ञानेश्वरांनी सांगितलं की अहो माझ्या पोथीमध्ये 701 श्लोक आहेत. माझ्यासमोर जे गीता आहे ना त्याच्यात 701 श्लोक आहेत. एक ओवीच लिहून टाकले. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुधा तत्र श्रीयुजो भूतिर्ध्रुवा मतिर्मम हे सांगत असताना हा 18व्या अध्यायातला 78 श्लोक आहे. आणि या सांगा गीता सप्तशती हेही ज्ञानेश्वरांनी सांगितलं. पण या श्लोकाविषयी सांगताना ज्ञानेश्वरांनी सांगितलं त्याही 7 शतांचा, जरा ऐका बरोबर, त्याही 7 शतांचा इत्यर्थो हा श्लोको शेषीचा व्यास शिष्यू संजयाचा पूर्णोद्गारू. त्याही 7 शतांचा म्हणजे 78च्या आधीचे जे श्लोक आहेत ते 700, त्याही 7 शतांचा इत्यर्थो हा श्लोको शेषीचा, अशा तऱ्हेचं 701 श्लोक अशी असा निर्देश केलं आहे. हे मी सप्रमाण मांडलेलं आहे. आणि गमतीचे पाठ येतात. अगदी एरवी तरी मी मूर्खू झालं जरी झाला असे विवेकू तरी संत कृपा दीपकू सोज्वल असे, किंवा साधं आपण 9व्या अध्यायाची पहिली ओवी घ्या तरी अवधान एकले दिजे असं आम्ही आजपर्यंत म्हणत आलो. दांडेकरमामाच्या पोथीमध्ये तसं नाही, तरी अवधान एक वेळ दिजे. आता अवधान एकले दिजे म्हणजे समग्र अवधान, एकाग्र अवधान, आणि मग सर्व सुखाशी पात्र होईजे किंवा पत्र होईजे. पण आपण पात्र होईजे सध्या गृहीत धरूया. अवधान जे द्यायचं ते समग्र द्यायचं. अहो लक्ष देऊन ऐका बरं असं आपण म्हणतो, पण सामान्य माणसं असं म्हणतो आपण. संत असं म्हणणार नाहीत. संत तुम्हाला पंढरपूरला जायला किती वेळ सांगतात की पंढरीशी जारे? वारकरी असतील इथे काही पाय ऐकले असतील. पंढरीशी जारे एक वेळा, देवाची द्वारी उभा क्षणभरी. अहो मग क्षणभर आणि ज्ञानेश्वरांचं गणित पहा कसं पक्कायचं आहे. देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी. उभा क्षणभरी मुक्तिचारी काय वेडेपण आहे? शक्य आहे काय? पण आहे. संतांच्या व्याकरणामध्ये हा नियम आहे. संतांचं एक स्वतंत्र शास्त्र व्याकरण आहे. जेव्हा 8ही प्रहरा माझारी एक निमिष भरी, एक निमिष, अरे तू देवाचं ना, अरे एक निमिष घे तुला का. आम्हाला गाडीबाबा सांगत असत या निरूळच्या आणि रुंदोत्यांच्या वाळवंटामध्ये आम्ही इतकी कीर्तन ऐकलीत. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला गजर झाला बाबांचं की थरारच असे. तेव्हा हे पण एक वेळ का? त्याच्या पाठीमागे आणखीन काही मानसशास्त्र आहे की एक वेळेला चट व्यसन जर लावायचं असेल, अरे एक झुरका मार, एकदा रे फक्त. तर हे भाषा ज्यांना समजत असेल, मला समजते. पण जे माझी या जातीचे असती कोणी, माझी या जातीचे मजभेटो कोणी, तर त्यांना कळेल, इतरांना कळणार नाही. जावे त्याच्या वंशा तेव्हा कळे असू द्या. तेव्हा हा भाग असा महत्त्वाचा आहे. एकच वेळ का? संतांना माहिती आहे की आमच्यासमोर बसलेला यारे यारे लहान थोरं भलत्या याती नारे, हे सामान्य माणसं आहेत. ज्ञानेश्वरी असामान्य माणसांकरता नाही, विद्वानांकरता मुळीच नाही. विद्वानांना ज्ञानेश्वरी समजत नाही. आणि ज्याला ज्ञानेश्वरी समजते त्याले आमच्या बहिणाबाईच्या भाषेत सांगतो, बहिणाबाईचं अनुकरण करावं. बहिणाबाई अनुकरणीय आहे. ज्याले ज्ञानेश्वरी समजते त्याले विद्वान म्हणू नये. हो, ज्ञानेश्वरी समजायला विद्वत्तेची आवश्यकता नाही. आमच्या बहिणाबाईने आपल्या जनाबाईने सांगितलं, भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी नाहरी त्यावरी कृपा करी. मग आमच्या एका अधिकाऱ्याने सांगितलं आहे
हां, ज्ञानेश्वरी कशी वाचावी, केव्हा वाचावी, काही नियम नाही. उठता बैसता हरी बोला. एक आम्हाला फ्रेंच बाई भेटली होती. हरिपाठाचं फार टेक्स्च्युअल क्रिटिझमच्या माध्यमातून काम केलेलं आहे. 40 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. मिस्टर दांगे हे तुमचे हरिपाठ, त्यांना ठ म्हणता येत नाही, हरिपाठ. म्हटलं इज माय प्रोनाऊन्सिएशन इज करेक्ट? म्हटलं येस मॅडम, हा हरिपाठच आहे. हरिपाठ हा मी चुकून म्हणतो. तर तेव्हा मला इतकं नवल वाटलं. अहो म्हणजे लोक मला हसतात. म्हटलं नाही, ते हसतात ना, ते विद्वान लोक हसतात. आमच्यासारखे वारकरी तुम्हाला हसणार नाही आणि खरे जाणते मुळीच हसणार नाही. कारण जगामध्ये जेवढ्या पॅथी आहे, ॲलोपॅथी आहे, होमिओपॅथी आहे, अनेक पॅथीज आहेत, नॅचरोपॅथी आहे, पण हरिपॅथी ही अशी पॅथी आहे, वैद्यो नारायणो हरी, वैद्यो नारायणो हरी. शेवटी हे बा याचे दोन अर्थ आहेत. आजारी पडल्यानंतर डॉक्टर देव असतो, किंवा आधार त्याही डॉक्टरला बसला नाही तर मग देव डॉक्टरकडे जावं लागतं. डॉक्टर देव आणि देव डॉक्टर असे दोन प्रकार डॉक्टरांमध्ये असतात. वैद्यो नारायण जेव्हा हरिपॅथी, तेव्हा हा हरिपाठ याच्यामध्ये 9व्या अध्यायामध्ये सांगताना कृष्ण विष्णू हरी गोविंद या नामाची निखळम प्रबंध माझी आत्मचर्चा उदंड प्रबंध गाती. तेव्हा अशा तऱ्हेचं सामान्य माणसाच्या याच्यासाठी, आणि म्हणून तरी अवधान एक वेळ दिजे, जास्त नको रे, या नको जास्त नको. काय होतं, खूप काही अवघड विषय असं वाटलं तर लोक येणार नाहीत. म्हणून संत तुम्हाला फसवतात, फसवून तुम्हाला बाहेर काढतात. ही ज्या घरचेच तुम्ही बसले. आपण लहान मुलाला काय करतो, शुगर कोटेड शर्करा गुंठीचं आपण ज्या औषध देतो, असा प्रकार संतांचा होता. म्हणून ज्ञानदेवांनी 9व्या अध्यायाच्या शेवटी देखील ही पहिली ओवी आणि शेवटच्या ओवीकडे गेलो तर तळी आळू माळू अवधान दिजे. जास्त नाही रे, थोडंसं थोडं. हां बा पी रे, एक गोट झाला, अरे एकच शिल्लक, थोडंसं शिल्लक राहिलं. आम्ही शेताकडे जात होतो लहानपणी मजुरी करण्यासाठी. दूर शेतं असायची मोठ्या मोठ्या लोकांची. आमची आई म्हणायची, अरे आता हे एक वावर राहिलं, ते पलीकडचं वावर आहे ना, त्याच्या पलीकडे ते वावर काही संपेना ना, ते काही ठिकाणी येईना. तेव्हा 2 ढांगा मांडल्या की शेतात जातो आपण. त्या ढांगा कशा असतील मला माहिती नाही, या डांगेला माहीत नाही, असो. तेव्हा अशा तऱ्हेच्या ज्ञानेश्वरीच्या पाठांचा विचार. एक सुंदर उदाहरण तुम्हाला देतो मी. आधी उदाहरण देतो, मग दुसरं एक उदाहरण देऊन हा विषय आपण थोडासा आवडता घेऊया. तर महत्त्वाचं असं, एरवी तरी मी मूर्खू, ज्ञानेश्वरीची मध्ये एक फार सुंदर ओवी आहे. एरवी तरी मी मूर्खू जरी झाला असे विवेकू. सगळ्या पोथ्यांमध्ये अविवेकू आहे. गुरुकृपा झाल्यानंतर अविवेक शिल्लकच राहत नाही. एरवी तरी मी मूर्खू, मी बोलून चालून मूर्ख आहे, पण भगवत कृपा, सज्जनांची कृपा, सद्गुरूची कृपा. ज्ञानेश्वर माऊलींचं वैशिष्ट्य असं आहे की ही एकमेव जगातली व्यक्ती आहे की जिच्या ठिकाणी प्रतिभा, प्रज्ञा आणि सद्गुरूचा प्रसाद हे तिन्ही उपस्थित आहेत. बाकी सगळींकडे कोणाकडे प्रतिभा असते, कोणाकडे प्रज्ञा असते, कोणाला प्रसाद प्राप्त झाला असतो, पण माऊलीच्या ठिकाणी हे तिन्ही एकवटले आणि तिथे ब्रह्मरूप आलेलं आहे. आमच्या तुकारामाचं असंच आहे. तुकाराम खरा कोणाला कळला? आमच्यापेक्षाही त्या रामेश्वर भट्टाला कळाला. तुकाराम तुकाराम म्हणता कापती यम, म्हणता कापे यम, ऐसा तुकोबा समर्थ ज्याने केला पुरुषार्थ. आणि 400 वर्षापूर्वी हा दशग्रंथी ब्राह्मण जाहीररित्या साधं नाही, घरात बसून नाही, 1 to 1 नाही, जाहीररित्या या मी तुम्हाला सांगतो. मला तुकिता तुळनेशी ब्रह्म तुकाशी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. लक्षात घ्या, नाथांचं एक भारूड आहे, ब्राह्मण महाराजांचा संवाद आहे, भांडण आहे. अरे महाराज मज वसता का हो ब्राह्मण बा बोलते बोलता. ते म्हणे हे ज्ञान तुला कुठून प्राप्त झाले? एका जनाधनी गुरुप्रसादे. निवृत्तीनाथांचा प्रसाद झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी हे सगळं लिहिलेलं आहे. आणि म्हणून ज्ञानेश्वरीचा अर्थ करताना काय दिशा असावी याचा आम्ही सध्या विचार करतो. तो प्रकल्प आम्ही हाती घेणार आहोत. नंतर हे आमचं शब्दकोशाचं काम संपलं की ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या. ओम नमोजी आद्या हे मंगलाचरण आहे.
सर्व मंगल मांगल्ये, मंगलाचरण आहे आणि असायलाच पाहिजे. ओम नमोजी आद्या. आधी विनोद सांगतो म्हणजे तुम्हाला त्याचा मजा येईल जरा. आमचे एक मित्र होते. हाय आमचा ज्ञानेश्वर एवढा मोठा आहे म्हणाले, एवढा मोठा आहे, तो विचारूच नका म्हणाले. मग सांगू नको, आम्ही विचारच नाही म्हणाले, फार मोठा आहे. मग सांगा ना मोठं. ओम न मोजी, ओमला मोजत नाही म्हणाले. असं आमचा ज्ञानेश्वर. तसं नाही, हा विनोदाचा भाग सोडून द्या. पण तुम्हाला खरी गंमत पुढे सांगतो. ओम नमोजी आद्यामध्ये फार निळा अर्थ आहे. ओम नमोजी आद्या म्हणजे सकळ मंगळ निधी, मंगलाचरण आहे. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आधी. आद्या म्हणजे जुनाट दुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे हे जय, जिथे ज्ञानेश्वर महाराजांनी विठ्ठलाला नमस्कार केलेला आहे. हे लक्षात जर आलं नाही तर मग मजा येणार नाही. आमच्याकडे कोणत्याही ज्ञानेश्वरीमध्ये हे विठ्ठलाचं स्मरण आहे, नामस्मरण आहे असं कोणीही सांगत नाही. आद्या म्हणजे म्हणजे वेदांत सांगतात. वेदांताच्या बाबतीमध्ये ज्ञानेश्वर माऊली अतिशय परखडपणे लिहिते. काही काही बाबतीमध्ये समाजशास्त्राची समाजामध्ये सुधारणा करण्यासाठी पहिला जो मराठी माणूस असेल त्याचं नाव ज्ञानेश्वर. 9व्या अध्यायामध्ये मी विषयांतर करतो मुद्दाम. 9व्या अध्यायामध्ये ते पुण्यम आसाध्य, काय आहे पुण्यम आसाध्य, ज्ञानेश्वर महाराजांचं मात्र भडकलं. कोणाच्या बाबतीत? हे यज्ञयाग करणारे जे ब्राह्मण, दीक्षित ब्राह्मण आहेत आणि खूप यज्ञ करतात आणि स्वर्गाला जातात. ज्ञानेश्वर महाराजांना स्वर्गाची कल्पना मान्य नाही. हा मूर्खपणा आहे. अरे परिसभा सव्यसाची मूर्ती लाहोनी देहाची खंती करते कर्माची. अरे कर्म मी काय करू, मैं अकेला क्या क्या नाही चलेगा. तुला स्वधर्म हे करावंच लागेल. विहित कर्म जे पांडवा, ह्या तुझा स्वधर्म आहे अशा तऱ्हेची. आणि म्हणून वर्क इज वर्शिप. संपूर्ण ज्ञानेश्वरीचा सिद्धांत आहे वर्क इज वर्शिप. त्याही त्या सर्वात्मका ईश्वरा, त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची वीरा, पूजा केली होया अपारा तोषा लागी. भगवंताची पूजा करायची ना, काम कर. वर्क इज वर्क. त्या सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची पूजा, दुसरी चालणार नाही. पत्रम पुष्पम तर चालेल, ते असलं नसलं काही बिघडत नाही. पण काम करण्या म्हणजे काम म्हणजे स्वधर्म. निधनम स्वधर्मे निधनम श्रेया. काम करता करता, म्हणून खांडेकर सांगत असतात दुसऱ्यासाठी मेलास तर जगलास आणि स्वतःसाठी जगलास तर मेला. स्वतःसाठी नाही. अध्यात्म हा आध्यात्मिक पुरस्कार मी दोस्तो. हा पुरस्कार जो आहे ना, हा आध्यात्मिक पुरस्कार आहे. तेव्हा थोडीशी